प्लॅन फायनलच्या रात्रीमध्ये मॅनेजमेंट आम्हाला सांगते आम्ही 7 वाजता चेंडू टाकू स्ट्रिक्टली फायनलची 7 मार्चची रात्र आणि उद्या सुद्धा 7 वाजता चेंडू पडेल. येस मॅच ऑन होईल. ऑफिशियल अंपायर सूचना येतात मॅच ऑन करा. आपण मॅच ऑन करा. चेंडू चॉईस झाले असतील तर मॅच ऑन करा. 7:22 12 मिनिटं मागे गेलोय. चला मी पंचांना विनंती करेन चेंडू जर चॉईस झाले असतील तर आपण मॅच सुरू करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आलेल्या तमाम पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा शिवसेना पनवेल तालुका प्रमुख या चषकामध्ये आम्ही त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आणि सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर वाकडी संघाचे 12 मॅन नाहीये. आपण सूचनेकडे लक्ष असू द्या. यस मॅच ऑन होईल. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत आणि तुम्हाला एक चांगला क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघांचं मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो. शिवसेना तालुका प्रमुख WTC लाईव्ह ऑल टीम सेट रेडी. आज चेंडू आपण पाहतील दुसऱ्या रात्रीमध्ये आम्ही 7:15 तिसऱ्या रात्रीमध्ये 7:20 काल 7:35 आज 7:24 झालेत. उसरलीचे आमचे सन्माननीय पाहुणे अनिलजी निंबाळकर आणि सन्माननीय आमचे अनिलजी काटवले साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच ऑन करतो आम्ही. सलामीची जोडी सरकले. टॉस जिंकला उसरली संघाने 5 षटकांचा सामना श्री गणेशा करतो. यस DJ कडून ऑल टीम रेडी. तर यस टाळ्या वाजून आपण स्वागत करूया पहिल्या चेंडूचं. फर्स्ट बॉल जयेश डांगरकर फर्स्ट बॉल आऊसाठी. पहिला चेंडू ऑन साइडला फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. टॉस जिंकला टीम उसरलीनं डिसिजन घेतलाय फिल्डिंग. किती धावांचं टार्गेट सेट होईल यावर आम्ही लक्ष देतो. सलामीची जोडी रमेश पवार आऊला पाहतो आदित्य मौर्य. दोन्ही संघ तेवढे आपण पाहतो बलाढ्य आणि चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हर्ष इंटरप्राइजेस अँड प्रकाश गायकवाड गावदेवी वाकडी आणि आज आपण पाहतोय तर आज वेगळ्या नावाने खेळतो. यस आम्ही इन्फॉर्मेशन पोहोचवतो. सोरा अँड हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी आणि पूर्वी सावी 11 जय हनुमान क्रिकेट क्लब उसरली अशा 2 संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. आज काही चेंजेस सुद्धा आम्ही केलेत. काही संघांच्या जागी नवीन संघ बोलवलेत. मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. काही वेळातच आमचे ऑफिशियल समालोचक सुद्धा जॉईंट होतील. यस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तर एकूण धावा धाफलकावरती टोटल आपण पाहूया 1च धावे. गुड बॉलिंग जयेश. पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर आपण 2 चेंडू डॉट पाहिले. गुड बॉलिंग. रिव्हर्स अटेम्प्ट केला क्षेत्ररक्षक रेडी. गुड बॉलिंग. आतापर्यंत जयेशला पाहतोय बॅटिंग करत असताना टीम वाकडी. आतापर्यंत चेंडू पाहिले सिंगल डॉट डॉट 4 चेंडूचा खेळ संपला. धावा एक जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात इथे पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल. रमेश पवारवर जबाबदारी घेऊन तो मैदानावर उतरला आणि पूर्वार्धामध्ये तुम्हाला टार्गेट सेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. हरिजी फराड यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न शरीरभेदी गोलंदाजी अपील मध्ये उत्साह धाव घेण्याची तयारी. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं आणि तेच आपण पाहिलं इथे.
फिल्डिंग करत असताना टीम उसरली, टॉस त्याने जिंकलाय. सलामीची जोडीला फोडण्यासाठी प्रयत्न जरूर होतोय, टार्गेट सेट करण्यासाठी पाठलाग जरूर सुरू होते. मात्र गोलंदाजाकडून चांगला अप्रोच आपण जरूर पाहतोय. जयेश असेल आतापर्यंत काहीच करून देत नाही टीम वाकडीला. जेथे 5 चेंडूनंतर सुरुवात कशी असावी, सुरुवात दमदार असावी. आता अपेक्षा रमेश पवार आऊकडून क्षमता त्याच्याकडे. आदित्यने 4 चेंडू डॉट खेळला, जिथे जयेश या गोलंदाजीचा सामना करत असताना त्यांना बऱ्याच वेळा अपयश आलं आणि हे अपयश आता रमेश पवार आऊला धुवून काढावं लागेल आणि प्रहार करणं आता टीम वाकडीला खूप महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी, तेवढंच कमालीचं क्षेत्ररक्षण. जयेश टांगरकर नेक्स्ट बॉल, फर्स्ट ओव्हर, 7:28. ओ गुड बॉलिंग, आक्रमण करण्याचा प्रयत्न, दर्जेदार षटक हाताळलं जयेशनं. पॉवर प्ले 1 मध्ये फक्त आणि फक्त. काय स्पोर्टिंग विकेट आहे बघा. अगदी फलंदाज गोलंदाजांसाठी लई लूट असणारी, जिथे तुम्ही चांगला खेळ कराल. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती 2 रन्स ओनली, 2 धावा आहेत. धावा होणं खूप महत्त्वाचं आणि त्यासाठी जरूर पाठलाग केला जाईल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा स्क्रीनवर आम्ही पाहतोय. सर्व आमचे सन्माननीय अतिथी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मॅनेजमेंट अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देतोय, काही सूचना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवत असताना तर नक्कीच अजय डांगरकर आपण पाहतोय ऑलराऊंडर आहे, बॅकरमॅन आहेत, अष्टपैलू आहेत, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळले. राहुल आम्हाला माहिती देतोय त्यांचे अतिशय घनिष्ठ नातेवाईक सुद्धा आहेत. ओ लॉफ करतोय, फटका हवा होता आणि तो विस्फोटक रूप धारण केलाय. दन 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 कर दणदणीत षटकार. नक्कीच गती म्हणजे प्रगती असं म्हटलं जातं आणि तो खेळ करावा लागेल सातत्यानं. आता गतिमान अवस्था प्राप्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आदित्यकडून ती अपेक्षा आहे. 4 चेंडू तो डॉट खेळला, त्याच्याकडे क्षमता आहे. आदित्य एक युवा दर्जेदार खेळाडू. बऱ्याच वेळा जेव्हा तो योगदान देतो, कमालीची बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडून पाहिली, क्षमता त्याच्याकडे धावा सेट करू शकतो. मात्र आल्या आल्या अजयवर चढवला हल्ला. षटकाराने एकूण धावफलक 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन बोर्ड. करंट रन रेट पाहूया 6.16. लकी ड्रॉ सुद्धा आम्ही सुरू केलं. प्रेक्षकांना काउंटर तिथे आमचे काही मेंबर्स असतील, लकी ड्रॉ आम्ही कूपन बॉक्स तिथे सेट केलं. ज्यांना कूपन हवे असेल तर आपण आमचे ऋतिक असतील, आज आमचे मॅनेजमेंट लकी ड्रॉसाठी सहकारी तिथे आमचे नक्कीच जातील. लकी ड्रॉ आम्ही सुरू करणार आहोत. अजय डांगरकर आपण जरूर पाहतोय. WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. चांगला खेळ होणं खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही संघ जवळचे आहेत आणि तुम्हाला नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. ओ आदित्य लाईन पाहिली, स्ट्रोक कन्वर्ट केला होता, मात्र कनेक्शन झालं नाही. रमेश पवार आऊ ये नॉन स्ट्रायकरला. सुरुवातीला आपण पाहतोय जो वेग हवा होता अजय डांगरकरच्या या पहिल्या चेंडूवर षटकार आला, मात्र कमालीचं षटक हाताळलं जयेशनं. रिवासा टेम लेग स्टंप उडवला. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम वाकडीला. धावा असताना एकूण 8 आणि पहिला गडी बाद. तर नक्कीच या स्पर्धेचे आमचे प्रणेते मार्गदर्शक पुरस्कर्ते
टेनिस क्रिकेट विश्वातील दानशूर व्यक्तिमत्व बिंदासबाई ठोंबरे आणि यांच्या नावाची स्पर्धा आहे। शिवसेना तालुका प्रमुख पहिला सामना आलाय आज 7:20 ला पहिला चेंडू पडला। या स्पर्धेचं वैशिष्ट्य खानावच्या मॅनेजमेंट टीम मग आमचे सचिन दादा असतील सूरज दादा असतील आणि संपूर्ण मॅनेजमेंट अगदी वेळेला खूप महत्त्व देते। अजय डांगरकर षटकार डॉट त्यानंतर विकेट मिळाली। तेजस आलाय आक्रमणाचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून डीप कडे फिल्डर रेडी 2 धाव घेण्यासाठी आऊन तयारी दाखवली धोका झाला असता मात्र इथे क्रिकेटमध्ये तुम्हाला हे अलर्ट राहावं लागतं कारण जेव्हा जबाबदारी असते संघासाठी खेळायचं असतं आणि ते अलर्ट जसं क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं तेव्हा बॅटिंग करत असताना अलर्ट राहणं खूप महत्त्वाचं असतं। आज आपण पाहतोय दोन्ही आपल्या विभागातील संघ खेळतात। आज ग्रुप ए चा पोल जरूर पाहतोय। नारायणजी मडवी साहेब यांचे इथे आगमन झालं। युवा वर्गांचे आम्ही पाहतो नेहमी आदर्श असलेले चांगले मार्गदर्शक सुद्धा आहेत। टेनिस क्रिकेट खेळासाठी नेहमी योगदान देत असताना उमरोली गावासाठी आपण त्यांना सातत्याने पाहिलं। पुन्हा एकदा मी त्यांचं शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाईंच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। अजय डांगरकर षटकार डॉट विकेट आतापर्यंत 4 चेंडू धावा 9 सेकंडवर अजय डांगरकर। रमेश पवारचा फटका हुक करतोय डीप कडे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू 1 बाउन्स फरार होईल मिळतील 4 धावा। सरर होलिका जले शत्रु राख प्रतिमेचं पूजन करत असताना आमचे पांडुरंग पाटील टॉसविन टीम कॅप्टनना आम्ही कोल्ड्रिंक स्पॉन्सर करतात। ऑन साइडला चढवला हल्ला सिक्सर किंग आऊ यासाठी ओळखला जातो बिग शॉट षटकार। संपले आणि मॅनेजमेंट कडून आम्ही आणखीन एक निरोप देतो पुढच्या दोन्ही संघांना ऑफिशियली पहिला कॉल टॉस साठी पुढचे दोन्ही संघ आले असतील तर आपल्याला रिपोर्टिंग करायचे ऑफिशियली पहिला कॉल टॉस साठी आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये आम्ही दुसरा ऑफिशियली कॉल करतो आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी या सुद्धा काही सूचना आहेत। तर पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल मोरिया 11 पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार स्वर्गीय प्रदीप स्मृती जितू 11 जय हनुमान नेरे यांना ऑफिशियली पहिला कॉल टॉस साठी नेक्स्ट मॅच। काल आम्ही एक संघ क्वालिफाय केला त्यानंतर तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा एक संघ आम्ही क्वालिफाय केला। आज 5वी रात्र आज ग्रुप ए खेळतोय। आज सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे का स्पर्धा रात्री 1च्या अगोदर आम्ही फिनिश करू जी दुसऱ्या रात्रीमध्ये छान मॅनेजमेंट होती अगदी तिसरी रात्र चौथी रात्र वेळेला आम्ही खूप महत्त्व दिले सर्व खेळाडूंना आम्हाला सहकार्य। पुढचा सामना सुद्धा काही वेळातच आपण पाहतो आज चांगले संघ दाखल होतील। आज पाहतो आज ग्रुप ए मधून हे 2 संघ आपल्या समोर जे आपल्या विभागातील अगदी बलवान ताकदवान संघ। तर 2 षटकं संपली एकूण धावा धावफलकावर 19। शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व अफाट कर्तृत्व झुंजार व्यक्तिमत्व असे सन्माननीय बिंदासबाई ठोंबरे यांची स्पर्धा आपण पाहतो शिवसेना तालुका प्रमुख चषक। 2 षटकं संपली एकूण धावा 19। ओव्हर नंबर 3 दिव्येश बोलाडे। दिव्येश आपण पाहतोय अगदी स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये हा खेळाडू चमकला होता प्रचंड गुणवत्ता याच्याकडे मात्र समोर तेवढंच टॅलेंट ओ सावध फटका चूक झाली पॉइंट कडून चेंडू गेला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक रेडी आऊ आले। आतापर्यंत रमेश आऊचं योगदान पाहिलं इंडिव्हिज्युअल त्यांनी आपल्या फटक्याच्या माध्यमातून खुश केलं। आऊनं एक चौकार एक षटकार दाखवलाय। 5 षटकांच्या या पूर्वार्धामध्ये किती टार्गेट सेट होईल बॅटिंग टीम आपण जरूर पाहूया ही अपेक्षा असेल। आतापर्यंत एकूण धावा धावफलकावरती जरूर पाहिलं 20 आहे थर्ड ओव्हर। तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ धावा धावफलकावरती 20।
टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतो फिल्डिंग करणारा टीम आज हनुमान उसरली. संघांच्या पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी दिलेलं सहकार्य आज या युवा संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट राहिला. लाईन पाहिली, अगदी स्ट्रोक बनवला, फटका निर्माण केला, जनरेट केली पॉवर आणि त्याच डोक्यानं हा फटका खेळलाय. गुड स्ट्रोक रमेश पवार आऊच्या बॅटमधून हा चौकार. DJ नितीन अँड टीमचा आम्ही धन्यवाद देतो. बघा भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ आपण सुरू केला ॲक्टिवा 6G. जो लकी ड्रॉ अगदी आपण सुरू करतोय. आक्रमण केलं रमेश पवार आऊ. इथे मात्र कोणती चूक नाही, फिल्डर होते तिथे. जयेशनं कमालीचा झेल, गुड कॅच, इम्पॉर्टंट विकेट, फलंदाज होईल बाद. सिक्सर किंग रमेश पवार आउट. नक्कीच शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व बिंदासबाई, ज्यांच्याबद्दल बोलायचं झालं खूप कमी आहे. नक्कीच कुशल कार्यपद्धती, प्रामाणिकपणा, काम करण्याची त्यांची वृत्ती, विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेलं. आणि आपण पाहतोय आज सर्व युवकांना सातत्यानं ज्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं ते शिवसेनेचं आमचे या स्पर्धेचे प्रणेते, मार्गदर्शक, पुरस्कर्ते बिंदासबाई टोमरे यांची स्पर्धा पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख चषक. बघा जयेशच्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक केलं. इथे मात्र ऑन साईडला प्रयत्न जरूर जयेश करत होता. झेल घेण्याची संधी होती. धाव घेण्याची भूक बघा, ही भूक असावी तुमच्याकडे. सिंगल डबलला महत्त्व देणं, थोडं तणावाचं वातावरण मैदानावर आपण पाहतोय. संघर्ष सूर्य दोन्ही संघ आपल्या विभागातील. आणि आपण इथे पाहतोय आतापर्यंत तिसरं षटक दिव्येश बोलाडेला. सिंगल चौकार विकेट 2 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं 26 धावा आहेत. करंट रन रेट 9.74. बॅटिंग करते टीम आपण आज पाहिलं तर 11 हर्ष इंटरप्राइजेस संघ आज खेळतोय वाकडी. झेल होणार का, प्रयत्न कमालीचे. ओ व्हेरी क्लोज होता तिथे, मात्र छानपैकी चेंडू अडवलाय. धाव घेण्याची तयारी दाखवली. संघ पुढे सरकेल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना तर बबनजी जाधव साहेब यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. संघ पुढे सरकेल. धावा धावफलकावरती टोटल 28. ओ लाईन पाहिली, कनेक्शन झालं नाही, चेंडू गेला लॉंग स्टॉप कडे. यास मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टोमरे हा सेनेचा वाघ आला. भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टोमरे हा सेनेचा वाघ आला. नक्कीच शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो. आणि आज आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत ते टेनिस क्रिकेटचे सिद्धू पाजी अमित बुवा मात्रे यांचं आगमन झाले. पंचांचा इशारा येतो, पाण्याची व्यवस्था केली जाईल. आम्ही खेळाडू कक्षाकडे 12 मॅन आपण घेऊन जा, मात्र बॅटिंग टीम खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आम्ही ती व्यवस्था केलेली आहे. अमित बुवा यांचा आवाज ऐकणार आहोत. आज आमचे नामांकित समालोचक 2 समालोचक मित्र अमितजी मात्रे,
अमित बुवा म्हात्रे यांचा आवाज ऐकू. त्यानंतर आमचे नितेश भोईर असतील, नवी मुंबईचे नामांकित समालोचक, यांचा आवाज आज ऐकणार आहोत. सचिन दादा मुंडे आणि सूरज दादांकडून आम्हाला इन्फॉर्मेशन येते का पुढच्या दोन्ही संघांचा फॉलोअप घेतलाय आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. अमित बुवा, आपण सचिन दादांशी संपर्क साधा. काही टिप्स असतात, काही इन्फॉर्मेशन असतात, काही उल्लेख महत्त्वाचे असतात. ओ ट्राय करतोय स्ट्रेट हिटचा फटका. ओ अफलातून ग्रेट स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग. 4 धावा मिळतील चौकार. नक्कीच इथे उपद्रव निर्माण करावा लागेल. बॅटिंग करत असताना अविनाश हे तेजस आहेत. पुढचा चेंडू रोशन. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अंतर्वर्तुळामध्ये थोडं ढिसाळ, मात्र कमबॅकिंग करत असताना सिंगल रोखू शकत नाही. आउटफील्ड प्रचंड वेग आहे, सुंदर आउटफील्ड आपण पाहतोय. स्पोर्टिंग विकेट आहे, अगदी दर्जेदार खेळपट्टी, जिथे तुम्हाला कस लागतो, तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल अशी सुंदर विकेट बनवली आमच्या मॅनेजमेंटकडून. आतापर्यंत 4थे षटक मार्गस्थ असताना एकूण धावा दाफलकावरती टोटल बॅटिंग टीम वाकडी संघ पोहोचलाय 37 वर. 37 धावा दाफलकावर. 3 बाईकची स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहतो ॲक्टिवा 6G भाग्यवान विजेता प्रेक्षक 200 रुपये कूपनमध्ये त्यांना ही 1,06,000ची ॲक्टिवा मिळणार आहे. ओ लाईन पाहिली, गेट स्ट्रोक, डीप बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू, टायमिंग, वॉटर टायमिंग, स्किलिंग शॉट, टेक्निक वापरलं, टेम्परामेंट होता आणि अप्रतिम फटका सजवलाय. 4 धावेसाठी चौकार. होता, ऑफ स्टंपला आला, स्ट्रोक बनवला, चांगला पलटवार केला, सुरेख. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. विनाश तिथे खेळतो, रोशन गोलंदाजी करतो. उसरले आणि वाकडी बॅटिंग करत असताना टीम वाकडी बघा, पायांची हालचाल होती, नजर सुद्धा होती. कमालीचा आज आम्ही पाहतो WTC टीम वर्क करते, अगदी हालचालींवर लक्ष ठेवले. रोशन पुढचा चेंडू, आता शरीरावर चेंडू ठेवला, कनेक्शन झालं नाही, धाव घेण्याची आता होईल धोका. आणि बघा इथे गुड कमालीचं एष्टी रक्षण आपण जरूर पाहिलं. फलंदाज होईल एष्टीजीत बाद. आतापर्यंत 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना टोटल रन्स बॅटिंग टीम वाकडी पोहोचले 41 वर. बाद झाला अविनाश. तेजस रमेश पवार बाद झाल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या आपण पाहिल्या 2, त्यानंतर 17 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये दिव्येशच्या षटकामध्ये 13 आल्या. 4थं षटक रोशन हाताळतोय. मी पुन्हा एकदा सूचना करेन, पुढचा होणारा सामना दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे, स्ट्रिक्टली नियमावली आहे. मी विनंती करेन दोन्ही संघांना, मोर्या 11 पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय प्रदीप स्मृती जितू 11 हनुमान नेरे संघ खेळणार आहेत. या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो, आपण रेडी राहा. तर 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आतापर्यंत रोशनची छान गोलंदाजी, त्याने आतापर्यंत 9 धावा दिल्यात, 41 धावा. नवीन फलंदाज झाल्या प्रशांतला आपण पाहतोय. स्वर्गीय शंकर सीताराम पाटील आपण स्मृती चषक पाहिलं. समीरदादा पाटील, शैलेशदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये काय मॅच विनिंग खेळला होता. चेसिंग मास्टर त्याला म्हटलं जातो. प्रशांत पूर्वार्धामध्ये आता बॅटिंग करेल. ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू हवेमध्ये थोडासा कठीण असेल मात्र दूरवरून कमालीचे प्रयत्न. आणखीन एक विकेट, धावा दाफलकावर 41. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टोटल रन्स आपण पाहिले आतापर्यंत गडी बाद झाले 4 धावा 41. चार चेंडूंचा खेळ संपलाय. बिंदासबाई ठोंबरे आपण पाहतो यांच्या नावाची स्पर्धा.
3 बाईकची स्पर्धा आपण पाहतोय. ABC DEF हे ग्रुप्स या संघामध्ये खेळतात. 7 मार्चला फायनलची रात्र असेल. आपण पाहतोय सचिन दादा मुंडे यांचा 7 मार्चला वाढदिवस सुद्धा आहे. तो सुद्धा आम्ही इथे सेलिब्रेशन करू. आमचे राज भोईर मिलिंद बघा काही इम्पॉर्टंट टाइम मॅनेजमेंटवर त्यांची चर्चा सुरू आहे. तर 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा 41. किती टार्गेट सेट होईल? काल स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघानं 93 धावांचा उच्चांक केला. मात्र तो पाठलाग करत असताना शनी कृपा 11 कोपरा संघानं पाठलाग केला होता आणि अवघ्या 14 धावेनं तो संघ पराभूत झाला. तो एक फाईट सामना आपण पाहिला. काल दादा सरकार विगर अक्षयनं काय काल बॅटिंग केली, मात्र त्याचं बॅड लक पाहतो आपण. संघ पराभूत झाला आणि काल स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ हा सुपर 6 मध्ये दाखल झाला. या अगोदर आम्ही पाहिलं चिंचवली या संघाला ऋतिकचा संघ होता, तो सुपर 6 मध्ये गेला. पहिल्या दिवशी आपण पाहिलं कोपरोली आणि हरिग्राम. ओ केला आक्रमण, स्ट्रेट खेळतो यस, नो चान्स. लॉंग ऑनच्या वरून हा बेधडक ताकदीचा फटका, बिग शॉट, षटकार. यांनी जर्सी स्पॉन्सर केलं आणि मस्कर डेअरी पुरस्कर्ते आज जर्सी उसरलीच्या मात्र उत्तरार्ध गोड करण्याच्या तयारीमध्ये बॅटिंग करतोय कमालीची. बघा फटका आपण जरूर पाहूया. दिव्येस या चेंडूवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं फ्रंट फुटला आला आणि ताकद जनरेट केली. क्षमता आहे या फलंदाजाकडे, मैदानावर तो खेळू शकतो आणि हा दर्जेदार स्ट्रोक. थँक्यू व्हेरी मच. तर 5वा षटकाचा खेळ प्रगतीपथावर 53 वर पोहोचला टीम वाकडी. 53 रन, 4 गडी बाद. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दिव्येश बोलाडे ओ खोला टाकला, ट्राय करतो डीप कडे, फिल्डर रेडी, एक्स्ट्रा कव्हरला धाव घेण्याची तयारी. ओ क्विकली 2 धावा पूर्ण होतील. टीम वाकडी आज खेळतोय. सोरा 11 पुरस्कर्ते संघाचे हर्ष एंटरप्राइजेस माजी सरपंच आम्ही पाहतोय नामदेवजी जमदाडे असतील. 40+ उत्तम क्रिकेटर राहिले, यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. या संघाला नेहमी पुरस्कृत करतात आणि आज त्यांचे दोन्ही पुरस्कर्ते आम्ही जरूर पाहतोय. पंचावन्न धावा दाफलकावर, अजूनही 3 चेंडू. ताकदीचा प्रचंड वापर, उडवला हा चेंडू. काय फटका खेळला, इंटेलिजन्स स्ट्रोक. बघा आपण WTC लाईव्ह इच्छा मार्फत पुन्हा एक चित्र पाहतोय. कमालीची बॅटिंग करतोय. अगदी खुश करत असताना दिव्येचा चेंडू जसा बॅटवर आला, फ्रंट फुटला आला, पायांची हालचाल आणि इरादा पक्का. काय बॅटिंग सूर्य मैदानावर. शेवट गोड करायचे. आतापर्यंत तेजस पवार 3 षटकार 1 चौकार. नडतोय तो गोलंदाजांना, शेवट त्याला गोड करायचे. बुला के डर कु झलक कर. मात्र आज तेजसच्या या खेळानं प्रभावित केलं. बॅटिंग आवडली असेल तर तेजससाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप फाईट देतोय. समोर दिव्येशच्या गोलंदाजीवर 61. लास्ट बॉल. तेजस 9 मध्ये 27. आक्रमण आणखीन एक उडवलाय. मनगटातील ताकद जनरेट केली. पॉवरफुल हिटिंग. काय ग्रेट इनिंग खेळलाय. शेवट गोड केला तेजसच्या फयान. तेजस नावाचं वादळ, तुफान. बघा दिव्येश या चेंडूवर आपण जरूर पाहिलं. दणदणी स्ट्रोक. काय बघा यंगेस्ट प्लेअर, फटका सजवला अगदी आपल्या स्टाईलनं. पहिल्या सत्राचा एंड केला. पुन्हा एकदा मॅनेजमेंट कडून सूचना देतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. 7:51 झालेत तर रिपोर्टिंग करायचे, कारण काल सुद्धा आम्ही काही संघांना पॅनलाइज केलं. त्यांनी लेट केल्यामुळे आम्ही पहिला सामना 4 षटकांचा खेळवला. सूरज दादा आम्हाला माहिती देतात. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर यस नेरेने रिपोर्टिंग केले. त्यांच्या विरुद्ध संघ नेरे टीम रिपोर्टिंग डन आहे आणि काही वेळातच मॅनेजमेंट आम्हाला काही निर्णय पोहोचवेल. तर 10 चेंडूमध्ये 33 धावेची दमदार खेळी दिव्येशी. 2 षटकं महागडी 35 पाहिलं.
WTC लाईव्ह आपण पाहतो हा आधुनिक स्कोर कार्ड. राहुल उल्वेकर अँड टीम. फॉल ऑफ विकेट्स पाहिला 8 वर पहिला धक्का, 24 वर दुसरा, 41 वर तिसरा धक्का मिळाला. चौथा गडी बाद झाला तेव्हा 41 अजयनं 17 दिल्या. त्यानंतर दिवेशनं 2 षटकामध्ये 35 महागडी गोलंदाजी. मात्र जयेशनं कमालीचं षटक हाताळलं. आपण पाहतो फक्त 1 धाव दिली. रोशन ठाकूरनं आपल्या षटकामध्ये 9 दिल्या. मात्र बॅटिंग जी केली अप्रतिम. तेजस पवार खूप बॅटिंग. 10 मध्ये खेळला 33, 68चं टार्गेट आहे. एकूण धावा नमूद झाल्या 67. अमित बुवा मात्र जरूर जॉईंट होतील उत्तरार्धासाठी. तर नेरे संघ इथं रेडी आहे. अगदी मॅनेजमेंट काही वेळातच आम्हाला डिसिजन कळवेल. काल आम्ही 2 रात्रीमध्ये 2 संघ सुपर 6ला क्वालिफाय केलेत, ज्यामध्ये टीम चिंचवली असेल. तर मोर्या 11 पळसपे आपल्याला रिपोर्टिंग करायचे. मॅनेजमेंटकडून काही सूचना येतात. यस DJ. शहरात हिरा चमकून कैसाला, न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नविंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला. भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला. तर एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. आज खाणाव गाव म्हटला तर अमित बुवा नेहमी शिस्त प्रिय आयोजनासाठी ओळखला जातो. काही संघांना शिस्त लावायची असेल तर ते कोणाकडून शिकावं? खानाव गावाकडून. कारण डे क्रिकेटमध्ये 7:45ला चेंडू पडला. ही खानावचं वैशिष्ट्य. सचिन दादा आणि सूरजदादा कर्णूक असतील. आणि नाईटमध्ये आम्ही 7 वाजता चेंडू टाकले. दुसऱ्या रात्रीमध्ये 7:10ला चेंडू पडला. आणि एक विशेष सन्मान करणार आहोत. शिवसेनेच्या शाखा प्रमुख, युवा नेतृत्व आणि आमचे संयोजक आयोजक सूरजदादा कर्णूक आणि सचिनदादा मुंडे आमचे मॅनेजमेंट, ज्यांचा 7 मार्चला वाढदिवस आहे. आणि एक विशेष आम्ही सन्मान करतोय. मोर्या 11 पळसपे आपल्याला रिपोर्टिंग करायचे. नेरे संघाने ऑलरेडी रिपोर्टिंग केले आणि सूचना येतात. जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर आम्हाला मॅनेजमेंट सचिनदादा काही इन्फॉर्मेशन देतात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर समोरच्या संघावर ॲक्शन आम्ही घेणार आहोत. कारण हे सातत्याने डिसिप्लिन राहिले. तर इथे आम्ही सन्मान करतोय. या वर्षीचा हंगाम आपल्या अनोख्या खेळानं गाजवलं आणि नेहमी आपण पाहतो नेरे धुंद्री विभागाचं नाव ज्यांनी रोशन केलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. नेरे गावातील टेनिस क्रिकेट क्षेत्रातील एक मोठी ओळख सिक्सर किंग प्रवीण चोरगे बाली यांचा एक विशेष सन्मान होणार आहे. का आज नेरे धुंद्री विभागामध्ये एका सीझनमध्ये एका महिन्यामध्ये 3 बाईक ज्यानं मिळवल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीण चोरगे सिक्सर किंग बालीसाठी. आणि आज सूरजजी कर्णूक आणि सचिनदादा मुंडे यांच्या वतीनं हा सन्मान होतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आज क्रिकेटची भरपूर वर्ष केलेली सेवा आणि सातत्यानं युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करणारा हा नेरे गावाचा हार्ड हिटर जो नेहमी सलामीवीरला घातक फलंदाजीसाठी ओळखला जातो. संयोजकांना विनंती करतो आपण टाळ्या वाजवायचे प्रवीण चोरगे बालीसाठी. एका सीझनमध्ये लागोपाठ 3 बाईक मित्रांनो, त्याची 4थी बाईक सुद्धा मिळाली असती. ती फक्त काही धावानं 1 ते 2 धावाने मागे पडला आणि अनेक रेसमध्ये सुद्धा होता. आणि त्याला आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मॅच ऑन होईल आणि ऐकूया आपण अमित बुवा यांचा आवाज. आणि बिंदासबाई यांचे पिताश्री अनंता शेठ ठोंबरे साहेब यांचे इथं आगमन झाले. त्यांचं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. यस DJ. तर उदयजी डांगरकर साहेब उसरलीचे आमचे मान्यवर यांचे इथे आगमन झाले. मोर्या 11 पळसपेला लास्ट वॉर्निंग आले.
बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर जी और सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। पहली गेंद और इसे इस गेंद को घुमाने गए थे, लेकिन गेंद प्रॉपर बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी गेंद चली गई। इस बार जो पीछे पोजीशन था उसके हाथ में रन कोई मिलेगा नहीं, और टीम का जो इस बार टारगेट जो रखा है 68 का टारगेट रखा हुआ है। इस बार देखा जाए वाकड़ी टीम ने, गौदी वाकड़ी बनाम इस बार मुकाबला चल रहा है। जर्मन उस इस बार खूबसूरती के साथ स्ट्रेट ड्राइव किया और गेंद सीधी चली गई डाउन द ग्राउंड। इट्स अ 4 रन डीजे। बाउंड्री के साथ इरादा स्पष्ट किया और खाता ओपन किया। ये पहला मैंडेटरी पावर प्ले और पावर प्ले का फायदा उठाने जा रही। नेक्स्ट बॉल राउंड एक बार फिर से मिड ऑन के ऊपर से खेला हुआ बेहतरीन शॉट। 4 रन ठोकम ठोक दीजिए। क्या शुरुआत की है बल्लेबाज ने। मानो जयेश ने जो कुछ आक्रमण किया है इस बार देखा जाए पलकर साहब, मुझे लग रहा है कि जो गेंदबाज आरंभिक है हर्ष उसके ऊपर जो प्रहार किया है ये मैंडेटरी पावर प्ले का फायदा पूरी तरह से उठाने जा रहे हैं। और दो भाई की जोड़ी देखिए, एक भाई उधर मुझे लगता है कि धाकटी जुई में है, तो दूसरा भाई इस बार खानाओं में है। लगता है ये पूरा बैंक तुम्हारा ही हो जाएगा, ऐसा खबरियाल का कहना है। लेकिन मेहनत है, लेकिन बढ़िया खूबसूरती के साथ ये किया हुआ जानदार शानदार आयोजन नियोजन। सागर जी मांडवकर हमारे साथ हैं, जिनका सुमधुर जुबानी आप सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्र मुक्त किया है। लगता है ये 8 तारीख को फाइनल है, 7 को, तो मुझे लगता है यहाँ लगभग देखा बड़ा मजा है। क्या ये पूरा मैदान भगवा और भगवाई हो चुका है। लाजवाब बेहतरीन आयोजन नियोजन बिंदास भाई ठोमरे साहब। और इस बार बहुत ही बढ़िया गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं। और ये जो पाटा पिच बनाई है और पूरी तरह सचिन दादा मुंडे जिन्होंने इस पिच को बनाया है, एक पिच अट्रैक्शन है, उसे साथ हमारे सूरज करनुक साहब जी ने दिया हुआ है। और ये देखिए 3 बाइक जो रखे हुए हैं, 3 साइकिल भी है। इतना कड़क और परफेक्ट आयोजन नियोजन। इस बार लॉब की हवा में छकड़ी जाएगी, ओ चली गई। इस बार देखा जाए वाइडेस्ट लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद दमदार छक्का। तो 1 लाख, मुझे लगता है 1 लाख के ऊपर भी है, तो कूपन की जो प्राइस है 200 रुपये वो दीजिए। अगर किस्मत मजबूती की होगी तो जाएगी, जिसकी शादी नहीं हुई वो भी खुश हो जाएगी। तर बघा ॲक्टिवा 6Gचं कूपन काउंटर सुरू केले। ज्यांना हवं असेल तर कूपन काउंटरजवळ आमचे प्रतिनिधी पोहोचतात, कूपन घेऊ शकता 200 रुपयाचं। आणि त्या कूपनवर तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचं गाव आणि कूपन क्रमांक आमच्याकडे द्या, आणि तो तुमच्या रेकॉर्ड्सला सुद्धा राहील। कारण पळसपे टीम आपल्याला रिपोर्टिंग करायचे, एनी हाऊ रिपोर्टिंग करायचे। यस, धन्यवाद। आखिरी गेंद शेष हर्ष की लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस बार जोरदार घुमाने गए थे बल्लेबाज, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। पहला ओवर पावर प्ले का खत्म हो चुका है, यह हमारे चंद्रकांत पालकर साहब हमें जानकारी दे रहे हैं। और पहले ओवर में टोटल रन चुके 14, कोई हानि कोई नुकसान नहीं इस बार देखा जाए। अब जीतने के लिए 24 बॉल और 54 यानी कि 54 रनों की जरूरत है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय चल रहा है, लेकिन आज जो कुछ ये आयोजन किया हुआ है, यह आई गाँवदेवी आई जगदम्बा स्पोर्ट ग्रामस्थ मंडल खाना आयोजित श्री रुपेश भाई बिंदास भाई ठोमरे शिवसेना तालुका पनवेल तालुका प्रमुख ट्रॉफी 2025 का यह खूबसूरत आयोजन नियोजन। इस बार देखा जाए यहाँ मुझे लगता है 1 से चालू हो गई है, 7 को समापन है। और आज का ए ग्रुप है
और इस बार आऊ की टीम जो है उन्होंने बढ़िया स्कोर बना दिया, लेकिन अभी किस तरह से इस बार देखा जाए गेंदबाजी होगी। 24 में 54 चाहिए। आदित्य मोरे, पूर्वेश साबी 11 जहरमान क्रिकेट क्लब भूसरली, नितेश, हर जमदाड़े के बीच मुकाबला। नामदेव जमदाड़े सब हमारे एक बेहतरीन खिलाड़ी, जबरदस्त शख्सियत, रॉकस्टार हमारे प्रवीण जी गायकर, हिंदी के मशहूर कॉमेडी, उनके गांव की टीम है। 14 स्कोर ये गई, लेकिन एलिवेशन ने कैच पकड़ लिया कैच। इसी के साथ पहला बल्लेबाज गॉन। मुझे लग रहा है पलकर साहब बल्लेबाज जा रहे वापस। नितेश पाटील अंडाले के ड्रेसिंग रूम में। धन्यवाद। बघा मोर्या 11 पळसपे आपल्याला रिपोर्टिंग करायचे, आम्ही सूचना देतोय सातत्यानं। मधुकरजी भगत साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। अनंता शेठ ठोंबरे यांना आम्ही पाहतो, बिंदासबाईंचे पिताश्री आणि सुंदरम डिजिटल्स। आपण जी स्क्रीन पाहतोय आणि तुम्हाला ती स्क्रीनची गाडी रेंटवर दिली जाईल, ज्यांना हवं असेल तर प्रवीण पाटील खानाव आमचे युवा उद्योजक, लग्न समारंभ, त्यानंतर काही प्रमोशन ॲक्टिव्हिटी, क्रिकेट लाईव्हसाठी आणि अनेक ॲडव्हर्टायझिंगसाठी आम्ही ही गाडी रेंटवर देतोय। सुंदरम डिजिटलचे प्रोप्रायटर प्रवीण पाटील खानाव यांच्याशी आपण संपर्क साधू शकता। तर सचिन दादा मुंडे आपण प्रवीण चोरगे यांच्याशी संपर्क साधा। बघा 3 बाईक आहेत आपण पाहतोय, अगदी कमिंग सून स्पर्धा अमित सर आपण पाहणार आहोत। ती 12 बाईक आणि 1 4 व्हीलरची स्पर्धा आपण जरूर याच मैदानावर पाहणार आहोत कमिंग सून। यस, मॅचकडे वळतोय। मोर्या 11 पळसपे आपल्याला रिपोर्टिंग करायचे। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया मंडोकर जी। स्कोर है 14, लॉस ऑफ 1 विकेट। नए बल्लेबाज अजय डांगरकर मैदान के अंदर आ चुके हैं। पहली दफा गेंद को खेलेंगे और सफलता हासिल किया इस बार देखा जाए आदित्य ने। इस बार दिशाहीन भटके गए ने, अंपायर हमारे सामने अपना इशारा दे रहा, अपना सिग्नल दे रहे कि ये गेंद खराब है और इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा। और इसी के साथ एक अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 15 के घर में 1 विकेट के नुकसान पे। जानदार शानदार आयोजन, 5वीं ये रात दूधिया रोशनी में ये काम चल रहा है और मैदान भगवा हो चुका है। और चॉप किया गेंद को इस बार देखा जाए यहाँ पॉइंट के क्षेत्र में एक सिंगल में लेने में बल्लेबाज कामयाब बने अजय डांगरपुर, और इस सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है, यानी कि स्कोर पहुंचा है 16, लॉस ऑफ 1 विकेट। WTC लाइव के माध्यम से आप देख सकते हैं ठेठ प्रक्षेपण। अपने पास टाइम नहीं है ना, घर में बैठो आराम के साथ मैच देखो, लेकिन यह आयोजन परफेक्ट है, करेक्ट है, बेमिसाल है, 24 कैरेट का है। 5 ओवर का यह मुकाबला है, देखना पड़ेगा किसमें कितना है दम। ये हुक्किया छगड़ी खिल गई चंपा, खुश हुई रंभा। देखो बड़े लंबा वाला खंबा ठोक दीजिए। बल्लेबाज मुझे लगता है इस बार ड्रेसिंग रूम से सेट होके आएगा। सलामी बल्लेबाज नक्कीच अमित भाऊ, आपण 3 ओव्हर नंतर 3 ओव्हरच्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत। तर राहुल आमच्या आलेत आगामी श्री, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। नेरेचे कॅप्टन येऊन थांबा, आपण 3 ओव्हर नंतर टॉस करतोय। यस, वळूया मॅच कडे। 22-22 लॉस ऑफ 1। और पलकर साहब मुझे लग रहा है कि सलामी बल्लेबाज जो जयेश है उन्होंने इस बार का हमला ऐसा जारी किया है कि मानो गदाधारी भीम की याद आ गई। जैसे हमारे कंचन पालकर साहब है ना गदाधारी भीम जैसे, उस तरह से रोक टोक और परफेक्ट काम किया है। बेमिसाल बल्लेबाजी, ताबड़तोड़ी नहीं। ये खेल है ना, ये टुक टुक का खेल नहीं है, ये मालगाड़ी का खेल नहीं, धक्कम धक्का है। ये फास्ट क्रिकेट है, मारो। 22 होगी, अंपायर खराब, वाइड घोषित किया है। इस बार थोड़ी सी लेंथ बिगड़ी हुई है आदित्य की, और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 23 के घर में। टारगेट 68 का है। इस बार हम देख सकते गली है, एक यहाँ कवर खिलाड़ी है, एक शॉर्ट थर्ड मैन है, एक इस बार देखा शॉर्ट पॉइंट लगे, शॉर्ट स्क्वायर लगे, और ये आऊ इस बार मिड ऑफ के क्षेत्र में है, दायरे के अंदर। और ये कैच नहीं मिलेगी, बाउंड्री मिलेगी लगती पॉइंट के ऊपर। खिलाड़ी के और बढ़िया 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 एफर्ट, वाह
सुंदर एफर्ट दिखा इस फील्डर ने, तारीफ करना पड़ेगी फील्डर की। और अपनी टीम के लिए 2 रन आना दिया और 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा 25 लॉस ऑफ 1 विकेट। ये टक्कर मजबूती की है, ये शानदार जानदार मुकाबला है, ये छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये परफेक्ट मुकाबला है, करेक्ट मुकाबला है। लेकिन जीतेगा कौन वक्त बताएगा। ये शॉट है, इस बार चौका मिलेगा। दंदनाती हुई चली गई है, 4 रन ठोकम ठोक। 25 और 4 29। वाकडी की परिस्थिति नाजुक। दीजिए सचिन मुंडेला बिंदास भाईची खंबीर साथ हाय छान, धन्यवाद। बघा 3 ओव्हर टॉस करणार आहोत। नेरे संघ आणि पळसपे यांच्यामध्ये टॉस होईल। अनिलजी निंबाळकर यांना आम्ही पाहतो, माजी सरपंच आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख नेरे दुंद्री विभाग यांची उपस्थिती पाहतो। यस, मॅचकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधतोय। अमोल काठावले, उदयजी डांगरकर, नारायण मडवी, मधुकरजी भगत आणि बिंदासबाईंचे पिताश्री यांना आम्ही पाहतोय। सन्माननीय अनंता शेठ ठोंबरे यांना आपण इथे पाहतो। यस, मॅचकडे वळतोय। तर 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल। धन्यवाद। और देखिए जोरदार अपील की थी लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं, ठुकरा दिया अपील को। और 2 ओवर के समाप्ति के बाद पलकर साहब रन बन चुके 29, लॉस ऑफ 1 विकेट। यहाँ जयेश की जो बल्लेबाजी है वो काफी बेमिसाल बल्लेबाजी कल ऑस्ट्रेलिया के खिलाफ जहां चला टॉस करतो आपण। नेरे कॅप्टन या लगेच टॉस करतो, कारण वेळेला आम्ही सर इथे खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यांनी सांगितलं टॉस करून घ्या। ऑफलाईन का होईना मात्र टॉस झाला पाहिजे, कारण पुढची तयारी दोन्ही संघांना। तर यस, धावा थोडी इन्फॉर्मेशन पोहोचवा। स्कोर 29, धावसंख्या 2 षटकानंतर आहे ते 29। आता विजयासाठी मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत। नक्कीच मधुकरजी भगत साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण आलेत, दोन्ही कॅप्टन आलेत। 18 चेंडू आणि 39 धावांची गरज। सागर मांडवकर देखिए आई गावदेवी, आई जगदम्बा स्पोर्ट ग्रामस्थ मंडल खाना आयोजित श्री रुपेश अर्थात बिंदास भाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख ट्रॉफी 2025 का भव्य दिव्य आयोजन नियोजन मुकाबला हर्ष एंटरप्राइजेस और प्रकाश गायकवाड गावदी वाकडी। नक्कीच टॉस झाले आणि टॉस जिंकलाय नेरे संघाने। सुशांत डिसिजन कळवायचं। क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती मात्र फळसपेचे कॅप्टन गेलेत। नक्कीच नेरे संघाने टॉस जिंकला। 5 षटकांची लढत लगेच सुरू होईल। आणि आणखीन एक आयोजकांची सूचना आले, जेव्हा सामना संपतो नेक्स्ट टीम फील्डिंग टीम असते त्यांनी बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबायचं, या सुद्धा काही मॅनेजमेंटच्या सूचना आहेत। धन्यवाद। बिल्कुल सूचना इंपॉर्टेंट बात है और डिसिप्लिन जो है वो इंपॉर्टेंट है। 29 लॉस ऑफ 1 विकेट सामने आ जाए। और इस बार यहाँ रमेश की गेंद धीरे से इस गेंद को खेल दिया है, ऑन ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 30 के घर में 30 लॉस ऑफ 1 विकेट इस बार देखा जाए उसरली का स्कोर है। 17 गेंदें शेष और जीतने के लिए 38 चाहिए। 38 की जरूरत है पूर्वेश साबी इलन जर्मन के क्लब उसरली टीम को। अभी समीकरण चंद्रकांत साहब और गेंद और इस बार रनों के बीच का समीकरण महत्वपूर्ण है। और फुल टॉस गेंद और भाग गई बैकवर्ड स्कोर लेग के ऊपर जमीन को चूमती हुई। इट्स अ 4 रन विजय। इसे कहते हैं सलामी बल्लेबाज रोहित शर्मा, वीरेंद्र सहवाग साहब, सचिन तेंदुलकर साहब। और ये आक्रामकता इसके पास जो है ना, हमारे रजत सिंह सिद्धू भाई साहब ये हमला करते थे और उस तरह से इस बार देखा जाए यहाँ हमला कर रहे जयेश, वार्ड बल्लेबाज जयेश। नक्कीच परेश दादा मस्कर यांना आम्ही आमंत्रण देतोय। सचिन दादा आणि सूरज दादा कडून आपण यायचं स्टेजवर। वेलकम। अच्छी बॉल इस बार, लेकिन विकेट कीपर गलती कर रही। इस हालात में ये गलती आपको महंगी पड़ सकती है।
बाई का इशारा अंपायर की तरफ से और स्कोर आगे जा रहा है 35। 35 लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक विकेटें वैसे वो सरली टीम के पक्ष में बहुत है, लेकिन वाकड़ी टीम को मेहनत करना पड़ेगा। इस बार रमेश को विकेट निकालना पड़ेगा। जयेश वहां सेट हो चुका है, थोड़ा रन अब चुका हुआ है, लेकिन 35 लॉस ऑफ 1 विकेट। 30 पे जयेश खेल रहे हैं, 2 पे अजय खेल रहे हैं। तीसरा ओवर जारी है। स्लो रन का प्रयोग किया, गति परिवर्तन वाली गेंद, चेंजेस ऑफ पेस, काटा बदला गेंद ने, सीधी गेंद चली गई है शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी के पास। सुंदर इस बार देखा जाए रमेश पवार की ये गेंद, और पूरी तरह लेग ब्रेक कर रहे हैं। ये देखिए बॉल जैसे मधुमक्खी कैसे निकल जाती है उस तरह से। हवा में जरूर गेंद, कैच मुश्किल है, नो मैंस लैंड से है। ओ माय गॉड, ये भाई साहब क्या किया तुमने, ऐसा नहीं चलता। इस जवानी में कैच छोड़ेगा तो क्या मजा है। जवानी में मेरी हालत बुरी हुई, तो कैच छोड़ रहा है यार। छोड़ना नहीं, छोड़ना है दारू छोड़, गुटखा छोड़, ये क्यों छोड़ रहा है। तो ये मालूम है कि तिसारा पर्रा ने जब 4 रन पे रोहित शर्मा को जीवन दान दिया ना, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित। श्रीलंका से 2 बार मुझे फोन तिसारा पर्रा का, पकड़ो पकड़ो, अभी छोड़ मत तू, अभी छोड़ गया तो तू मार गएगा। हाँ गुड कैच, शाबाश, विकेट गॉन डीजे। बघा अमित बुवा, भाग्यवान विजेत्यांना आपण जे 2 ते आता काउंटर सुरू केले आणि आपण संपर्क साधू शकता काउंटर बॉक्सकडे। त्या कुपनवर बघा तुम्हाला नाव लिहायचं, मोबाईल नंबर आणि कुपन क्रमांक आमच्याकडे नोट डाऊन करायचे आणि आम्ही तो कुपन क्रमांक बॉक्समध्ये तुमच्या समोर टाकणार आहोत। तर नवी मुंबईचे आमचे नामांकित समालोचक, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि या तिन्ही भाषेचे नामांकित समालोचक नितेश भोईर करावे नवी मुंबई यांचं आगमन झालं। वेलकम, सुस्वागतम। सुस्वागतम। तो फिलहाल यहाँ एक बेजोड़ बेमिसाल चंद्रकांत पालकर साहब पारी खत्म हो गई है, लेकिन क्या बैटिंग की, गुड बैटिंग। और तारीफ करना पड़ेगी जयेश की, लोगों का दिल जीता ऐसी सुंदर, जैसे विराट कोहली साहब जी ने कल ऑस्ट्रेलिया के खिलाफ बैटिंग की ना, वही पवित्र आज जयेश के मन में था। और मैं देख रहा था कि उसके शॉट काफ़ी आक्रामक थे, मज़ा आया। ऑस्ट्रेलिया को कल हमने परास्त कर दिया, लेकिन फिलहाल अभी ये मुकाबला जीतेगा कौन देखना पड़ेगा। श्री रुपेश बिंदास भाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका ट्रॉफी 2025 का भव्य दिव्य आयोजन नियोजन आई गावदेवी आई जगदम्बा स्पोर्ट और ग्रामस्थ मंडल खानाव, इनके माध्यम से किया हुआ सुमधुर 24 कैरेट का असली आयोजन नियोजन। लेकिन अभी जीतने के लिए पालकर साहब 12 गेंदे और रन चाहिए मेरे हिसाब से 32। वैसा कठिन भी है, वैसा आसान भी है। क्रिकेट है, कोई गारंटी कोई वारंटी नहीं है। क्रिकेट जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती, तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। लेकिन खानाओं के छोटे छोटे बच्चे भी देखिए कैसे मैच को देखने के लिए मौजूद है। 4 चेयर में बैठे हुए 4 हमारे इस बार देखा जाए उनके साइड में कल हीरो बनने वाले हैं। इस बार क्रिकेट खेलेंगे, कोई डॉक्टर कोई इंजीनियर बनेगा। लेकिन फिलहाल क्रिकेट बच्चा हो जाए बच्ची हो जाए, उसको पसंदीदा खेल क्या है, वो क्रिकेट ही। देखिए ये इस बार रिप्ले में दिख रहे चारे कैसे हंस रहे, देखिए कैमरामैन ने उनको कवर किया है सुंदर। और ये तालुका प्रमुख ट्रॉफी का आयोजन नियोजन है श्री रुपेश भाई बिंदास भाई ठोंबरे, इनके नाम से एक जबरदस्त शख्सियत, दमदार व्यक्तिमत्व। 3 बाइक है, लकी ड्रॉ के लिए भी स्कूटी है और 2 बाइक 3 साइकिल है। नक्कीच आपण कुपन काउंटर सुरू केलं। यह थोड़ा धूल का प्रॉब्लम लग रहा है और आसमान में चांद है और चांदनी भी है। फिलहाल आने वाले मेरे हिसाब से 12 गेंदे शेष, जीतने के लिए 32 चाहिए प्रति ओवर, 16 का रिक्वायर्ड रन रेट है। छत्तीस और ये गेंद खराब है, शॉर्ट ऑफ लेन थी लेकिन दिशा से भटकी हुई गेंद और स्कोर आगे जाएगा बलकर साहब 37।
अभी जीतने के लिए मेरे हिसाब से 12 में चाहिए 35, 31 माफ कीजिए, 31 चाहिए। गणित कच्चा ना हमारा स्कूल में पहले। पूर्वेश स्वामी इलेवन जय हनुमान क्रिकेट क्लब भोसरली टीम को जीतने के लिए 31 चाहिए। अजय बैकफुट पर जाकर गेंद को मिड विकेट के ऊपर पुल किया है, लेकिन उस कंट्री में गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ पूर्वेश स्वामी इलेवन जय हनुमान क्रिकेट क्लब भोसरली टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर 38। अभी लगभग देखा जाए 11 गेंदे शेष है, जीतने के लिए 30 की जरूरत है। तर नक्कीच अमित भाऊ, आपण जो नेरे संघ टॉस जिंकलाय, तर आम्ही पांडुरंग पाटील आमचे कोल्ड्रिंकचे पुरस्कर्ते आणि अनंताशेठ ठोंबरे यांचे शुभ हस्ते आपण सचिन मोरेकडे ही कोल्ड्रिंक देतो, जी टॉस विन टीम कॅप्टनना आपण देतो। धन्यवाद। धन्यवाद। थम्स अप जाहिरात बहुत पहले चलती थी, मिरिंडा, थम्स अप, कोका कोला, और वो सोडा डुक सोडा की पावर भी खतरनाक थी। पहले एक पीने के बाद बार बार डकार आती थी, बहुत पावर थी। अभी क्या, अभी कुछ नहीं है, पावर कम हो गई सबकी। 38 देखो और मारो, सुंदर डिलीवरी। इसी के साथ ये गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों यानी कि रमेश पवार के पास। अब जीतने के लिए इस बार देखा जाए यहां उस अर्ली टीम को आने वाले 10 गेंदे शेष और 30 रनों की जरूरत है। दिल्ली दूर है, एक गेंद के पीछे 3 रन चाहिए। क्या होगा, कौन जीतेगा कौन हारेगा, वक्त बताएगा। ये देखिए इस बार पुल जरूर करने गए थे बैकफुट पर जाकर, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं। लेग बाई के रूप में एक सिंगल, और एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो यह स्कोर आगे जा रहा है, यानी कि पूर्वेश स्वामी इलेवन जय हनुमान क्रिकेट क्लब उसरली टीम का स्कोर आगे बढ़ता है 39। जीतने के लिए 9 गेंदे 29। हर्ष इंटरप्राइजेस और प्रकाश गायकवाड़ गौदी वाकड़ी, हर जमदाड़े कैप्टन है इस टीम के वाकड़ी के, और उसरली के नितेश पाटिल, दोनों के बीच टक्कर है। रमेश पवार फील्डिंग में कुछ परिवर्तन कर रहे हैं, लेकिन देखना पड़ेगा, खुद विकेट कीपर है। 39 9 में चाहिए 29, 9 चुंडे 29 धावा। अजय 4 पे, देवेश 0 पे खेल रहे। ओ क्या बॉल फेंकी यार, बहुत ही गुड डिलीवरी तेजेश, जसप्रीत बुमराह की याद दिलाई। इतनी गेंद आगे फेंकी कि बल्लेबाज ने खेलने की कोशिश की थी, बल्ला उठाने से पहले गेंद ब्रेटली की याद दिलाई, फटाक से आओ के हाथ में। मौका नहीं मिला है। 8 गेंदे 29, 8 ला 29। हिम्मत हारो मत, जीत तो क्रिकेट की होगी, लेकिन जीतेगी कौन सी टीम वो महत्वपूर्ण है। ये इस बार स्क्वायर लेग के ऊपर खेला हुआ शॉट है। भाई साहब क्या करे, वाकड़ी के फील्डर ये गलती कर रहे। फिलहाल तो मिलेंगे 2 रन, और फील्डिंग डिपार्टमेंट अगर खराब हो जाएगा तो बॉलर का मनोबल टूट जाता है, लेकिन ऐसी हालत में मिले 2 रन। 2 के साथ देख सकते हैं वाकड़ी टीम का स्कोर आगे बढ़ता है 41। अब तो 7 गेंदे शेष और जीतने के लिए 27 चाहिए। इस बीच स्ट्राइक के ऊपर अजय जो 6 पे खेल रहे हैं, देवेश ने अभी तक का खाता नहीं खोला है। ये लॉब किया गेंद को, इस बार देखा जाए हवा में जरूर गेंद सामने, स्ट्रोक, क्या चेट, आउट। इसी के साथ विकेट नंबर 30 गॉन, और मिस्टर अजय डांगरपुर चले बैक टू डग आउट 6 रन बना के। सुंदर इस बार कैच को लपका और बेहतरीन सफलता हासिल किया तेजस ने। ठोक दीजिए। तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला, ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला। यस देखिए जो टॉस जीता है मेरे हिसाब से जय स्वर्गीय प्रदीप स्मृति जीतू 11 जय हनुमान नेरे टीम। आपको सोचना है कि आप हमारे स्टेज के सामने खड़े रहिए और लाइन के साथ ही यहाँ से अंदर जाइए। दस्तूर इंपॉर्टेंट बात है।
अभी जीतने के लिए 6 बॉल और प्रकाश साहब रन चाहिए मेरे से 27, 6-27। ये वाकड़ी की हिम्मत है। और ये कहता ना कि ये रमेश पवार और हर जमदाड़े की जो सेना है ना, वो उन्होंने कह दिया चाहे तुम मेहमान आए उसरली टीम, लेकिन ये इलाका हमारा है, ये मैदान का हम कोना कोना जानता है। लेकिन आज उसरली टीम क्या क्या शुरुआत की थी यार, इस बार जयेश ने लाजवाब की थी। लेकिन फिर जयेश आउट होने के बाद टीम की परिस्थिती आप कैसी आई देखी। तर बालू मात्रे आम्ही पाहतोय वाकडी गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व माजी उपसरपंच यांच्याकडून वाकडी संघाला चांगल्या खेळासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचा धन्यवाद। 6-27, 6 बॉल 27 रन टू विन। उसरली टीम उनके पास वो हिम्मत है, कुछ भी कर सकते हैं। लेकिन नए बल्लेबाज मिस्टर देवेश, ये जोरदार हिट जरूर कर दिया है, लेकिन गेंद चली लॉन्ग ऑन के क्षेत्र में। इस गेंद के ऊपर मिलेगा सिंगल। आने वाले 5 कोई रन नहीं है, माफ कीजिए, तो आने वाले 5 गेंदे शेष और जीतने के लिए अभी भी मेरे हिसाब से रन चाहिए 27। बायत के बल्लेबाज वो करिश्मा है, लेकिन गेंदबाज होशियार है मोरे। और सुंदर बॉल देगी, गुड डिलीवरी, शानदार आदित्य मोरे अपना एफर्ट दिखा रहा है, अपना क्लास दिखा रहा है और सामने वाले बल्लेबाज को चकमा दे रहा है। यही गेंदबाज की खासियत है। आने वाले 4 में 27 चाहिए। तो मेरे हिसाब से इस बार देखा जाए यहाँ 4 छक्के भी आते हैं तो भी कठिन है, लेकिन ये क्रिकेट है, ये छकड़ी है। बेमिसाल टाइमिंग ओवर पिच बॉल, इसे पनिशमेंट 6 रन के लिए और एक लंबा विकेट है दीजिए। का नाम है देवेश बोलाडे। ये अपना क्लास दिखा रहे, लेकिन टीम को जीतने के लिए 2 गेंदे और रन चाहिए मेरे हिसाब से 15। और वाकड़ी इस बार देखा जाए टूर्नामेंट में उन्होंने बाइक हासिल की थी, हिम्मत है उनके पास, उन्होंने 2 रपाटे लगा दिए। इस बार 2 छक्के बैक टू बैक आए। बोल्ड स्क्रीन पर मोरे ने कह दिया बस हुआ तुम्हारा, अब मेरा है। 2 गेंदे ऐसी मारी मुझे दिखी नहीं, लेकिन ये गेंद ऐसी डालूंगा ना कि घर का रास्ता ही दिखाऊंगा। क्लीन बोल्ड, डंडा अस्त व्यस्त डीजे। भाई मुंडे एक लोकप्रिय खिलाड़ी, एक सक्सेसफुल कैप्टन, और वैसे इस बार देखा है बिंदास भाई का उन्हें इतना सपोर्ट है, उन्होंने कह दिया मैं हूं ना, तुम बाकी का काम करो। हमारे सूरज कर्नुक साहब भी, उनके सभी दोस्त, उनने मेहनत इतनी परफेक्ट ली। देखिए मैदान कैसा सजा हुआ है, ऐसा लग रहा है मुंबई का वानखेड़े स्टेडियम ही लग रहा है, परफेक्ट। एक गेंद बाकी है, औपचारिकता बाकी है मैच में, 15 चाहिए। इस शॉट से कुछ नहीं होगा, इस शॉट से एक ही काम होगा, रन नहीं कोई मिलेगा। और 14 रनों से मैच को जीता है हर्ष इंटरप्राइजेस एंड प्रकाश गायकवाड़ गौदी वाकड़ी टीम ने। कप्तान हर्ष जमदाड़े ने
इस मैच को जीता, परास्त कर दिया पूर्वेश सावी 11 जी हनुमान क्रिकेट क्लब उसरली। हडलक कप्तान नितेश जी पाटिल और हडलक उसरली टीम प्रयत्न अच्छा किया, आपका आभार व्यक्त करते और अभिनंदन कर रहे। इस बार देखा जाए हर्ष इंटरप्राइजेस प्रकाश गायकवाड गौदी वाकड़ी टीम का अभिनंदन। नेक्स्ट मैच